सरकारचं पाप आहे। हे जेव्हा विरोधी पक्षात होते देवेंद्र फडणवीस हे सांगत होते त्यावेळेस, त्याचा व्हिडिओ पण व्हायरल होतोय आता अलीकडे, तुम्हाला नसेल तर मी दाखवू शकतो आता, तुमच्याजवळ नसेल तर, कारण की त्यांचे तुमच्याजवळ नसतात, आमचे ठेवतात असं, तर मी आता चालू करून दाखवतो। ते म्हणत होतं की राज्य सरकारला हे अधिकार आहे, राज्य सरकारने करावे। उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे सरकारला करायचंच नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही। आता तर तुमचं तर 5वी बहुमत आहे, जनतेचं बहुमत नाही, 5वी बहुमत आहे। आता तुम्हाला करायला काय अडचण आहे? आज जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचलं, काय परिस्थिती होती या राज्याची? तुम्ही जसं मणिपूरमध्ये करून ठेवलेली परिस्थिती आहे ती काय महाराष्ट्रात करताय का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे, या येड्यागावड्यांचा नाही आहे। या महाराष्ट्राचे लक्तरं दाखवायचं काम अगर समजा हे भाजप सरकार करत असेल, हे महाराष्ट्राची जनता यांना कधी खपवून घेणार नाही। आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा जो प्रश्न आहे सरकारने तातडीने सोडवावा। आम्ही विधानसभेतही सरकारला सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण हे सरकार मुद्दामून राज्यामध्ये या पद्धतीचं हे पाप करवत आहे। आरोप नाही, हे वास्तविकता आहे। त्यांना सांगितलं जनगणना करा, ते करायला तयार नाही। येऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी, कशाला हे सगळ्या भानगडी करतात, पण ते करायला तयार नाही। केंद्र सरकार म्हणतो गरीब जात श्रीमंत जात, गरिबांचं तुम्हाला किंमतच नाही। आणि श्रीमंताचं ग्रेडेशन काल राम मंदिरांच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमातही पाहिलं आपण अयोध्यामध्ये, सगळे श्रीमंत, राम तर गरिबांचा होता, सगळे श्रीमंत फिल्म स्टार। त्यामुळे या सरकारचा दोष आहे। जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सरकारने भूमिका घ्यावी आणि हे आंदोलन तातडीने संपवावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। बघा कसं आहे, हे जेवढे लोकांना येडं समजतात, येड्यांचं सरकार आहे नाही। महाराष्ट्रातलं कोणाचं सरकार आहे? आम्ही नव्हतो म्हणालो, देवेंद्र फडणवीसनी सांगितलं विधानसभेत एकनाथचा ई आणि देवेंद्रचा डी ईडी झाला, नंतर त्याला काय लागला? आता काय लागलं त्याला? पुन्हा ये काय झालं? हे सरकार हे राज्याच्या जनतेला येडं नाही समजायचं, यांनी राज्याच्या जनतेला सगळं कळतं यांचं पाप। हे मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण करून हे ध्रुवीकरण करण्याचं पाप जे करतायत आहे, ओबीसी नाही कळतं। आम्ही ओबीसीचे लोक, आम्हाला माहिती आहे ओबीसी मध्ये काय करंट आहे, काय यांचा विरोध आहे ते आम्हाला माहिती आहे, मराठ्यांमध्ये माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांचा गड्डा तेच गोतात आहे। मी मगाशी यांनी काला सांगितलं गिदड की मौत आती जो शहर की तरफ भागते, ती अवस्था भाजपची आहे। लोगों को लेट पीपल टॉक, थोड़े भाषण कम करके लेट पीपल टॉक, दे वांट टू टॉक। बघा, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री हे आम्ही अनेकदा सांगितलं। ते गुजरातचे प्रधानमंत्री नाही आहेत, पण ते वागताना अजूनही गुजरातच्या प्रधानमंत्र्यासारखं वागतात, गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखं वागतात। महाराष्ट्रात ते सगळे उद्योग घेऊन पळाले। डायमंड उद्योग हे महत्वाचा होता मुंबई शहरासाठी, महाराष्ट्रासाठी नव्हे तर ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईची गणना आपण जागतिक पातळीवर करत होतो। आणि म्हणून या मुंबईलाच बर्बाद करायची व्यवस्था त्यांनी केली। आपण पाहिलं असेल की मुंबई शहराचं डेव्हलपमेंट प्लॅन आता नीती आयोग तयार करायचा। एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका करायच्या नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंद करून टाकल्या। लोकशाहीवर विश्वास या बीजेपीचा नाही, नरेंद्र मोदींचा नाही। आणि सगळे उद्योग 5 स्टार त्या ठिकाणी इकडे मुंबईला दौऱ्यात आले, महाराष्ट्रात दौऱ्यात आले मोदीजी, की काही ना काही घेऊन जायचं। त्याच्यातला हा उद्योग डायमंड उद्योग तिथं घेऊन गेले, त्याचं मोठं इनॉग्रेशन केलं। पण मुंबई आहे, मुंबईची शान कितीही कमी करण्याचा प्रयत्न गुजरात लॉबी करेल। कारण की म्हणतात ना ते आम्ही गुजरातच्या मुळे मोठं आहोत, आमची गुजरात कंपनी आहे असं सांगतात काही नेते जे महाराष्ट्रात मोठे झाले।
आणि तरी ते गुजरातमध्ये गेले की आम्ही गुजरात लॉबी आहे, गुजरातची कंपनी आमची, असं म्हणणारे पण उद्योगपती आपण पाहिले. पण महाराष्ट्राची शान हे कधी कमी करू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे कितीही समजा त्या पद्धतीचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची शान हे पुन्हा मुंबई शिवाय यांना पर्याय राहणार नाही. म्हणून आता ते उद्योगपती पुन्हा इकडे वापस यायला निघाले आहे ना. होल्डिंग कुठं आहे? अहो एक जिल्हा, ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ऐका हो साहेब. आता हे कन्फ्युजन काढू, तुमचं कन्फ्युजन काढतो. हे विभागीय बैठक आहे. बंटी पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष. आता जिल्हा अध्यक्षाचे फोटो टाकलेत की तसं काय? नाही भाऊ एक मिनिट भाऊ, नाही बंटी पाटील आज मुंबईला एका कोल्हापूर जिल्ह्याच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी नाही त्यांचा बॅनरला फोटो नाही असं त्यांचं म्हणणं. मला नहीं डिस्ट्रिक्ट कमेटी पर्सन का दौड़ी फोटो लेते क्या? चलिए हमारा मीटिंग है. ओके तुम्हाला काहीच भेटलं नाही. राम मंदिर मध्ये नापास झाले ते, त्याच्यामुळे आता तुम्ही इकडे आला का? त्याला झालं राम मंदिरचं काम संपलं त्यांचं. आता लोक शिवाजाला लागले त्यांना कारण मोदींच्या. ते पाहिलं नाही का त्याचं? ओके थँक्यू. ते आर्थिक अशी वाहून झाली होती. ठीक आहे ठीक आहे. उत्तर दिलं साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.